मित्रांनो नमस्कार। महायुती सरकार सत्तेत येऊन 2 महिने झाले आहेत। महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणी विजय मिळाला। सरकार स्थापनेपासून सुरू झालेले नाराजी नाट्य आता पालकमंत्री पदाच्या वाटपापर्यंत आलेलं आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची नियुक्ती झाली होती, पण या दोन्ही नियुक्त्यांना जोरदार विरोध झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून आक्षेप नोंदवला। त्याचवेळी मुख्यमंत्री दावोसला पोहोचले आहेत। परदेशात असलेल्या फडणवीसांनी तिथूनच 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली। मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे त्यांच्या गावी निघून गेले, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली। सेनेत सध्या पालकमंत्री पदावरून नाराजी आहे, पण शिवसेनेच्या नाराजीचं अन्य कारण देखील आहे। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून मागील सरकारचे 3 नियम बदलले आहेत, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी आहे। याशिवाय भाजपची राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाढती जवळीक देखील शिवसेनेला अस्वस्थ करणारी आहे। शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशांना पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांनी जुना निर्णय फिरवला आणि गणवेश खरेदीचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिले। महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळासाठी 1310 बसेस भाडेतत्त्वावर देण्याचा शिंदे यांचा निर्णय देखील फडणवीसांनी फिरवला। यासोबत 900 रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या शिंदे सरकारचा निर्णयही बदल करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते। हे सगळे बदल एकतर्फी करण्यात आल्याचं शिवसेना नेत्यांना वाटलं। कोणत्याही चर्चा न करता मागील सरकारचे निर्णय बदलले गेल्याने जनतेत चुकीचा संदेश गेल्याची शिवसेना नेत्यांची भावना आहे। तर ही होती मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यातला वाद असल्याचं नेमकं कारण काय याबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।